निवडणुकीचा प्रचार खूप चांगला चालू आहे. आमदार साहेब पण माझ्यासाठी खूप जोराने प्रयत्न करत आहेत आणि मी याच्या अगोदर 3 वेळा नगरसेवक राहिलो. मला अनुभव आहे इलेक्शन लढायचा, कसं लढायचं, लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं. आणि मी याच्या अगोदर 2002मध्ये एकदा जिंकलेलो आहे, 2007मध्ये एकदा जिंकलेलो आहे आणि 2017मध्ये एकदा जिंकलेलो आहे. 3 वेळा मी जिंकलेलो आहे. ही माझी 5वी वेळ लढण्याची. एक वेळा 2012मध्ये थोड्याशा मतामध्ये मी गेलो होतो. पण आता 2026मध्ये पूर्ण विश्वास आहे की लोक मला मदत करतील आणि मोठ्या संख्येने मतदान करून मला विजयी बनवतील. अजेंडा असा आहे की इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता ठेवणे, पाण्याची व्यवस्था करणे, ही महत्त्वाची कामं आहेत. ही आमच्या आमदार साहेबांनी आत्ता केली आहेत आणि अजून जी उर्वरित आहे ती आम्ही करू. आम्ही आता आमच्या वार्ड क्रमांक 18मध्ये 14 जण होतो, त्यापैकी 3 जण आमचे अनअपोज झाले, बिनविरोध आले. आता माझी एकट्याची लढत आहे, पण लढत अशी कोणाबरोबर नाही आहे. मी बिनविरोध पण निघू शकलो असतो, पण थोड्याशा काही कारणामुळं राहिलं आणि आता लढत माझी अशी कोणाबरोबर नाही आणि मी विजयी होणार याची खात्री आहे मला. जनतेला हे मी हात जोडून विनंती करतो की सर्वांनी मतदान करावं, 100% मतदान व्हावं अशी माझी इच्छा आहे. आपला मतदानाचा हक्क संविधानाने आपल्याला दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो हक्क दिलेला आहे. तो सगळ्यांनी बजावावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं. त्यातल्या त्यात मला BJPला, कमळाच्या फुलाला जास्तीत जास्त मतदान करून मला विजयी करावं. स्पीड न्यूज भारत.